नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आपला योगीराज देशमुख. आज आपल्याला सांगू इच्छितो की आपण उल्हासनगर शहरात बहुसंख्य अशा जमिनी बघत असाल त्या रिकाम्या आहेत आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत. पण त्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आज दिनदहाडे त्या जागा हडप केल्या जातात आणि याला प्रमुख कारण कोण आहे तर तहसीलदार, एसडीओ, उल्हासनगर महानगरपालिकाचे आयुक्त हे प्रमुख 3-4 जण जे आहेत प्रमुख पदावर बसले हे 3-4 प्रमुख अधिकारी आहेत. पण यांना कसलीही भीती नाही आणि हे दिनदहाडे हे भ्रष्टाचार करतायत. तर याला आळा घालण्यासाठी कोणतरी पाहिजे ना. इतर कुणी जे आपले लाडके खासदार आहेत श्रीकांत शिंदे साहेब, तसेच जे लाडके आमदार कुमार आलिनी साहेब हे सत्ताधारी असून सुद्धा हे दुर्लक्ष करतात. ही मोठी खेदजनक बात आहे. आज उल्हासनगर शहराला एकही असं शासकीय विश्रामगृह नाही की उत्तम असं दर्जाचं खेळाचं मैदान नाही जे मुलांना खेळायसाठी पाहिजे असं एकही मैदान नाही. तसेच जे इथले उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त झाले, बाद में एसीपी झाले, डीसीपी झाले, न्यायाधीश झाले, यांना राहण्यासाठी एक घर नाही, इतकी बिकट अवस्था. तर अशा जागा उपलब्ध असून सुद्धा उल्हासनगर शहरात आज काही होत नाही. या जागा दिनदहाडे विकल्या जात आहेत. तर त्याचा दोष म्हणून आज आम्ही उल्हासनगरचे जे एसडीओ कार्यालय त्या एसडीओ कार्यालयात समोर आम्ही बसलो आहेत उपोषणाकरता. आपण बघू शकता हे एसडीओ कार्यालय उपोषणचं. हे बघा, आता परत बोला. हे कार्यालय आपण बघितलं असेल, पण इथंही जर न्याय नाही भेटला तर मोठी अवघड गोष्ट आहे. तरी माझी उल्हासनगर शहरातील सर्व जनतेला आव्हान आहे, आपण जागृत राहा आणि आपल्या आजूबाजूला जेही काही सरकारी भूखंड असतील, भूखंड तर सोडा, सार्वजनिक शौचालय सुद्धा चोरी करतात, संडास चोरी करतात. म्हणजे किती खालच्या दर्जाची लोक आहेत. तरी पण आपण जागृत राहा, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.